सुरुवात करतो. हा झाले समाधान पाहिजे ज्या घरात येऊ दे त्यांना सगळ्यांना पाय पडतो. अजून पाय पडतो. तिच्या हा जीवाला खाली खाली बसून घ्या. काही नाही बसून घ्या निवांत. आवाज करायला दम झाला. काही धरती माता आकाश पिता तुला जा साधा बोळा मानवी हात जोडून पाया पडतो. या सृष्टीचा पंचमहाभूतांना नमन करतो. अग्निदेवताला साक्षी ठेवून आज आम्ही आभामंडळातील सूर्यदेव चंद्रदेव तारे ग्रह लोकलोक नारायणांना आज यांनाही रचणारे पशु पक्षी जीवजंतू मानव प्राणी गाय बकरी लक्ष्मीला साक्षी ठेवे. आज आज याच्यासाठी ह्या साधी घोडी पूजा ठेवली. हे आमच्या आडावडील आमच्या आडावडी पूजत आलेल्या आमची कुलदेव डोंगर मालिकेचा तुझ्या साक्षीने आज शिवारात आमच्या दादाने तुझ्या काय आज नवीन शिवारात त्या नवीन शिवाराला म्हणतात नवीन गायला म्हणतात. तेव्हा तुम्हाला मान देऊन आमचे पुरं नादाने आज या गल्लीत फिरते रस्त्यात फिरते नादात फिरते आज यांना सांभाळणारे तुम्ही. म्हणून आज आम्ही पही पाहुणे सगळे सोयरे भाऊबंद काका तुझे आज सारखे विश्वास देवांना सगळ्यांच्या साक्षीने आमच्या
दुकानात किंवा त्याच्या घरात पैसे आणलो, त्यांच्या दुकानातून पेमेंट आहोत, आज त्याच्या दुकानावर काम करणारे कारागीर त्यांच्याही लेकरा बाळाचं कल्याण हो आणि त्यांच्याही लेकरा बाळाचं चांगलं शिक्षण घडो, त्यांच्याकडनं व्यापाराची सेवा घडो आणि येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांची सेवा घडो, यांच्याकडून सेवा घडो. म्हणून आज ह्या दिवाळीपर्यंत साक्षी ठेवून आज आमच्या आशीर्वाद त्यांच्या पाठीशी बरोबर ज्या पद्धतीने आम्ही लहानसे मोठं आमच्या आयुष्यात राहिला म्हणून आजपासून तुमच्या दुकानात वही येईल, पाहुणा येईल, नाच येईल, दिवस येईल, कोणीही त्याला तहान लागेल तर चांगलं पाणी देतात, भूक लागेल तर त्याला जेवणाची विचारपूस करतात आणि येणाऱ्या पै पाहुणाची विचारपूस करून आणि तुमच्या दुकानात येणारा गिराईक त्याची विचारपूस करून त्यांचं समाधान करण्याची जबाबदारी आजपासून तुमची. म्हणून निसर्ग देवतेला साक्षी ठेवून आया असेच आशीर्वाद आमच्या लेकराबाळांच्या पडणार दे. तिच्याही घरात तुटपेटू जो त्या लेकराबाळांना 2 आशीर्वाद मिळवते असाच म्हणून हे कनिका जरा धनसंपदावर संपदा आया हा तुला साक्षी ठेवून आमच्या लेकराबाळांचे पायाची सावलीची पद्धत ठेवणारे तू म्हणून आमच्या आशीर्वाद त्यांच्या पडतात. तुला हात लावतो आणि तुला हात लावतो. हात लावा असं आपण एकमेकांना हात लावा असं मार दादा गाठ त्याला गाठ मार. इकडे बघा काढू का व्यवस्थित इकडे तुमच्यासारखं तिथं इकडे नूतन ठिकाणी उद्घाटन झालं. हा हायवे आणि त्या हायवेच्या रस्त्यावर आपले सर्वांचे लाडके अत्यंत स्तुत्य असा त्यांचा हा व्यावसायिक उपक्रम. हा व्यवसाय यामध्ये ह्या गॅरेजचे संचालक रवी बागुल आणि त्यांचे मित्र हे आपला जनसंपर्क कसा ठेवतात त्यावर ह्या व्यवसायाची वृद्धिगत वाढ होत राहणार आहे. व्यवसाय करत असताना वेळेत जाणं, लोकांची सेवा वेळेत करणं याला फार महत्त्वाचं आहे. त्याबरोबरच तुमचा संपर्क, आता एखादा व्यक्ती आला ग्राहक आणि त्यानंतर तो पुन्हा येण्यासाठी त्याचं वेळोवेळी त्याच्या संपर्कात राहणं, त्याच्याशी व्यवस्थित बोलणं, परिचय करून घेणं आणि तो नेहमी आपल्याला या व्यवसायाशी कसं जोडला जाईल यासाठी तुम्हाला खूप संयमाने तुम्हाला अनुभव आहेच, तरी देखील एक सामाजिक संघटनांच्या वतीने आमची तुम्हाला विनंती राहील की हा व्यवसाय 2 चे 4, 4 चे 8, 8 चे 16, 16 चे 32, 32 चे 64 या प्रमाणात कसं वाढत जातील यासाठी तुम्ही नित्यनेमाने हे काम करत राहावं. तुम्हाला सर्व समाज बांधवांच्या वतीने, मित्र परिवाराच्या वतीने, समाजातील अनेक घटक यांच्यातर्फे तुम्हाला भरभरून हे प्रेम मिळावं अशी आशा कंसरा माता, यहामोगी माता यांच्या चरणी मी माझे 2 शब्द अर्पण करतो. या शुभेच्छा व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान, आदिवासी समन्वय मंच, आदिवासी एकता परिषद याबरोबरच समाजाची आदिवासी कोकणाकोकणी समाजसेवा संघटनेचे सर्व पदाधिकारी हे जे आपल्याला सदिच्छा व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत. आपला हा व्यवसाय आपण जोमाने सुरू करावा याच आमच्या सर्वांच्या सदिच्छा राहतील. धन्यवाद.